नमस्कार. वाचनाचा व्यासंग असलेली माणसं कुठल्या कुठं पोहोचतात हे या विश्वाला माहिती आहे. वाचनानं माणसं घडवली आणि त्यांनी त्यांच्या लेखन संस्काराची एक अख्खी पिढी घडवली. अशी पिढी घडवणारे साहित्यिक म्हणजेच डॉक्टर आह साळुंखे, अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके तात्या. तात्या कित्येक वर्ष अखंडपणे लिहित आहेत. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांपासून ते बळी, विद्रोही तुकाराम, आस्तिक शिरोमणी चारवाक इथपासून ते जवळच्या आणि समाजातील भावलेल्या माणसांविषयी तात्यांनी भरभरून लिहिलंय. भावनेतील हुरहुर प्रकट करणारं तुझ्यापासून तुझं विना हे पुस्तक लिहिलं. जगण्याचा व्यापक विचार करणारं हे व्यक्तिमत्व देशभर फिरलं आणि फिरण्याचं कारण सांगितलं, चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून. तात्यांची विचार भ्रमंती अफाट आहे, जी पाहिल्यावर आणि त्यांचं प्रचंड असलेलं लिखाण अखंड वाचल्यावर प्रश्न पडतो, ज्या माणसानं एवढं लिहिलंय त्या माणसानं केवढं वाचलं असेल हो. म्हणून तात्यांच्या वाचन प्रवासाचा शोध घेतल्यावर एक प्रसंग समजला, तो वाचणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. हा तोच काळ आहे ज्या काळात कित्येक क्षेत्रांची वाताहत होती. नोकरी होती पण पोटाला पुरेल इतकी भाकरी नव्हती. अशा काळात डॉक्टर आह साळुंखे प्राध्यापकाची नोकरी करत होते. अशाच काळात रोजची नोकरी आणि दैनंदिन गुंतलेल्या तात्यांना वाचनाचा व्यासंग होता. त्याचं झालं असं की तात्यांना एकदा पुस्तकं हवी होती, पण ती पुस्तकं घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. दुसरा कुठला पर्याय सुद्धा त्यांच्याकडे नव्हता. जवळ होतं ते सोनं आणि वाचण्याची भूक. तात्यांनी कोणताही विचार केला नाही. स्वतःची अंगठी मोडली आणि त्याबद्दल पुस्तकं विकत घेतली. पुस्तकं विकत घेण्यासाठी सोनं मोडणाऱ्या या माणसानं पुढे कित्येक पिढ्यांची समज क्लिअर केली. तुमच्या माझ्यापर्यंत तत्वज्ञानाची जंत्रीही पोचवली. अर्थातच काय, ज्यांना वाचण्यासाठी भौतिक गोष्टींचा त्याग करता येतो त्यांचा परीघ विस्तारतो. परीघ विस्तारायचा असेल तर वाचावं लागेल. ही वाचनाची भूक भागवण्यासाठी पुस्तक नाका सदैव तुमचं आहे. हीच वाचनाची भूक भागवण्यासाठी पुस्तक नाका सदैव तुमचं आहे. म्हणूनच आपल्या या नाक्याला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या टीम सोबत राहा.